जे कहार समाज आहे, डिंबार समाज आहे, त्यांच्या मनामध्ये एक गैरसमज झाला लोकशाहीबद्दल, आम्ही मतदान करणारच नाही आणि आमच्या समाजाचे बदनाम करतो आहेत. आणि या संदर्भात आम्ही अधिक चौकशी सायबरमध्ये त्या चालूच आहे. परंतु ज्यावेळेला आम्हाला कळालं की मतदान करणार नाही, आम्ही त्यांना सांगितलं की राज्यघटनेचं प्रत्येक मतदारांना मिळालेला हा अधिकार आहेत, हक्क आहेत आणि ते आपण वापरलंच पाहिजे. या उलट तुम्ही मतदान नाही केलं त्यावरनं मग अजून त्यांचे जे काही असे बोलतापाला आपण बळी पडलेलं आहे असे आपल्याला समजतं. या गोष्टीचं मी त्यांना सांगितलं आणि यापूर्वीच रात्रीच त्यांनी ठरवलं की आम्ही मतदान करणार आणि यावेळेला तर 100% मतदान करणार आहे. आणि आमच्या समाजाचे असे गैरसमज करणारे कोणी असतील, आम्ही त्यांना अधिक माहिती मागितलं, कोणाच्या मोबाईलकडून व्हायरल झाला, त्यांचे डिटेल्स मिळालं तर त्याला आम्ही ते मेसेज ट्रेल चेक करून ते त्यांचा उद्देश काय होता हा यादीमध्ये असे कुठे उल्लेख नव्हता की की ह्यांनी पैसे घेतलेचा का किंवा नाही घेतलेचा का. त्यामुळे त्यांची जे काही गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी आमची टीम यापूर्वीच आले होते. आज मी स्वतः या ठिकाणी येऊन त्यांच्या चर्चा केली. आता हे तर फक्त 9 वर्षाचं आहेत. 10 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणूक होत आहेत आणि पहिल्यांदा प्रभाग पद्धतीने होत आहेत. जवळपास 12,800 लोकांनी या आपल्या मतदान यशस्वीपणे, शांतपणे, निर्भीडपणे होण्यासाठी आम्ही अहोरात्र गेले 1 महिनाभर आम्ही ते प्रयत्न करतो आहे, जेणेकरून या महानगरपालिकेचं कशा पद्धतीने कामकाज चालायला पाहिजे आता यांच्या हातावर आहेत. यांनी जे मतदान करून त्यांचा नगरसेवक नगरसेविका निवडून आल्यावर ते होतील, म्हणून त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांचे गैरसमज दूर झालेले आहेत असे समजते. कारवाई करणं सर ज्यांनी ते त्याचंच अधिक माहिती त्यांनी कुठून मिळाला, त्यांच्या मिळाल्यावर त्याला सायबर ट्रायल आणि मेसेज ट्रायलवर बघून त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार. बरं सर, आणखी एक प्रश्न. आता छुपा पद्धतीनं प्रचार सुरू आहे, तसं तर निवडणूक आयोगाने परवानगीच दिली आहे घरोघरी जाऊन, पण तिथे नियमांचं उल्लंघन होत आहे असं म्हटलं जातं आहे. काही ठिकाणी व्यवहार सुरू आहे असाही आरोप होतोय. तर आपण म्हणजे प्रशासनाचं काय लक्ष आहे? काही जण तिळगुळ वाटताय तर काही जण पतंग उडवतात. याला कसं आज मकर संक्रांती आहे, तिळगुळ घेऊन गोड गोड बोला आणि ते वैयक्तिक पातळीवर ते असणे ठीक आहे, परंतु या अनुषंगाने कोणीही ते वस्तू वाटप किंवा पैसे वाटप अशा पद्धतीच्या कुठेही तक्रारी येत असेल तर आम्ही जवळपास 170हून अधिक सेक्टर पॅट्रोलिंग ऑफिसर्स आहे, झोनल मॅजिस्ट्रेट्स आहे आणि पोलीस ऑफिसर्स त्या फील्डवर आहेत. अशा पद्धतीने तक्रारी आल्यावर इमिडिएटली त्या ठिकाणी कारवाई करणार. प्रचारावर पण लक्ष आहे? हां, बिलकुल छुपा प्रचार आहे, परंतु त्याला लोकांनी तक्रार करायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल आणि ते आम्ही त्या ठिकाणी पोहोचू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.